हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या कोकण कन्या रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. धावपळीच्या जीवनात आपल्याला महत्त्वाचा प्रश्न पडलेला असतो की आज जेवणात काय बनवायचे, हो ना? तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती चमचमीत असा वाटाणा भात म्हणजेच मटर भात कसा करायचा हे पाहणार आहोत आणि तो देखील कुकरमध्ये झटपट बनवलेला. सर्वप्रथम मी 1.5 कप घरातील उपलब्ध असलेले तांदूळ घेतले आहेत. असं काय नाही आहे की तुम्ही बिर्याणीसाठी वापरतो आपण तेच तांदूळ घ्यायचे आहेत. तर मी घरात माझ्याकडे जे उपलब्ध होते ते तांदूळ घेतलेत. आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून 8 ते 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी फरसबी घेतली आहे, गाजर घेतले आहे, माझ्याकडे असलेली स्पेशल आले लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे, 4 लहान मिरच्या घेतल्या आहेत, 1 कांदा घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. आता ह्या सर्व भाज्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करत ठेवले आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे, चिमूटभर जिरे टाकत आहे. जिरे मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची टाकून घेतली आहे. त्यानंतर मी आता कांदा आणि त्याचबरोबर टोमॅटो देखील टाकत आहे. आता ही घरगुती बनवलेली आले लसूण कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा मी यामध्ये टाकून घेतली आहे. आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊ. यामध्ये आता गाजर टाकून घेऊ. फरसबी टाकून घेऊ. सर्वात महत्त्वाचे आता यामध्ये मटर टाकून घेऊ. तर फ्रेंड्स, मगाशी हे तांदूळ मी 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवले होते, तर ते आता मी कुकरमध्ये टाकून घेते. दोन चमचे मीठ टाकून घेते. चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यावर 2 मिनिटे झाकण ठेवून द्यायचे आहे. 2 मिनिटानंतर हे झाकण काढूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. मी आता यामध्ये 2.5 ग्लास पाणी ॲड करून घेते. आता यावरती कुकरचे झाकण लावून 1 शिट्टी करून घेऊयात. तर फ्रेंड्स, आपला मटर भात हा रेडी झालेला आहे. पाहू शकता, आपला घरगुती तांदूळ वापरून सुंदर, टेस्टी आणि झटपट असा हा वाटाणा भात बनवून झाला आहे. तुम्ही देखील कुकरमध्ये अगदी 15 मिनिटामध्ये अशा प्रकारे हा वाटाणा भात बनवू शकता. आणि ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच कमेंट करून नक्की सांगा. तर मग येताय ना जेवायला?